हॅलो वॉरियर्स, फार आनंद होतोय की आपण जवळपास 15 डेजपर्यंत पोहोचलेलो आहोत. 15 दिवस आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे इंग्लिशचे जवळपास डेली बेसिसवरती आपण फक्त 10 शब्द नाही पाहत आहोत, त्याच्यासोबत त्याचे अँटोनिम, सिनॉनिम हे पण पाहत आहोत आणि प्लस मराठीचे शब्द पाहतोय. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की 15 दिवसांमध्ये आपली केवढी वोकॅबलरी झालेली आहे. जी वोकॅबलरी आपल्याला एक्झामच्या आधी एक बर्डन वाटू शकते, एवढं मोठं करायचं म्हणून ज्याची भीती वाटू शकते, जी गोष्ट आपला कॉन्फिडन्स कमी करू शकते, थोडं थोडं करत आपण ते अशा पद्धतीने कंप्लीट केले की हीच गोष्ट आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, स्कोर वाढवण्यासाठी आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. सो आज डे 15 आहे आणि आजचा पहिला वर्ड जो आहे तो आहे युनिक. ठीक आहे. सो आपली जी मेथड आहे लर्निंगची ही पण एक युनिक मेथड आहे. युनिक म्हणजे अशी गोष्ट असते जी अद्वितीय आहे, असाधारण आहे किंवा एकच आहे. ठीक आहे. सो बीइंग द ओनली वन ऑफ इट्स काइंड अनलाईक एनिथिंग एल्स, म्हणजे जी गोष्ट एकच असते, म्हणजे त्याच्या काइंडमध्ये, त्याच्या प्रकारामध्ये जी एक अशी काहीतरी वेगळी गोष्ट असते, त्याच्यासाठी युनिक हा शब्द वापरला जातो. सो सिनोनिम्स याचे असतील डिस्टिंक्ट किंवा एक्सेप्शनल किंवा पेक्युलियर. ठीक आहे. सो हे तीन त्याचे सिनोनिम आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. डिस्टिंक्ट, एक्सेप्शनल किंवा पेक्युलियर. अँटोनिमचा जर विचार केला तर जे सर्वसामान्य आहे, कॉमन किंवा सर्वसाधारण, ऑर्डिनरी किंवा स्टँडर्ड, हे जे आहेत ते त्याचे अँटोनिम्स आहेत. एक्झाम्पल काय? हर सिंगिंग स्टाईल इज ट्रूली युनिक, म्हणजे तिची जी गायनाची शैली होती ती अद्वितीय होती, म्हणजे तिच्यासारखं गाणं जे आहे ते कदाचित दुसरं कोणी गात नसेल. तिची जी मेथड आहे ती अगदीच युनिक अशी होती किंवा आहे. नेक्स्ट वर्ड आहे वेग्रंट. वेग्रंट हा शब्द अशा व्यक्तीसाठी आहे, इथे हा एक माणूस तुम्हाला दिसत असेल, जो बेघर असतो, जो भटकत राहतो सतत इकडून तिकडे. अ पर्सन विदाउट अ सेटल्ड होम ऑर रेग्युलर वर्क हू वंडर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड लिव्स बाय बेगिंग, म्हणजे काही लोक असे असतात जे भिक्षा मागत जगतात किंवा ज्यांना स्वतःचं घर नसतं, जे भटकत राहतात सतत. ठीक आहे. सो असा जो बेघर किंवा भटक्या प्रकारचा माणूस असतो त्याच्यासाठी वेग्रंट हा शब्द वापरला जातो. सिनोनिम असतील ट्रॅम्प, वंडरर किंवा ड्रिफ्टर. ट्रॅम्प, वंडरर किंवा ड्रिफ्टर. आणि अँटोनिम्स असतील जो सेटल्ड आहे, रेसिडेंट आहे किंवा इनहॅबिटंट आहे. ठीक आहे. एक्झाम्पल काय? द पोलीस मूव्ड द वेग्रंट ऑन फ्रॉम द बेंच. मूड ऑन असं असेल ते. ठीक आहे. सो त्याच्यामुळे द पोलीस मूव्ड द वेग्रंट ऑन फ्रॉम द बेंच, म्हणजे जो काही भटका माणूस होता त्याला पोलिसांनी काय केलं, त्या बाकावरून हाकलवून लावलं, हलवलं, तिथून त्याला जायला सांगितलं. म्हणजे आपण पाहतो बऱ्याचदा की अशी भटकी लोक जी असतात, जर रेल्वे स्टेशन असेल किंवा एस टी स्टँड असेल, सार्वजनिक ठिकाणी जर बसलेली दिसली तर जनरली पोलीस लोक त्यांना हाकलून लावतात. ठीक आहे. सो वेग्रंट हा शब्द लक्षात राहील तुमच्या. देन नेक्स्ट आहे वर्सटाईल. वर्सटाईल म्हणजे अशी व्यक्ती जी एकापेक्षा जास्त कामं करू शकते किंवा अशी एखादी गोष्ट एबल टू अडॅप्ट ऑर टू बी अडॅप्टेड टू मेनी डिफरंट फंक्शन्स ऑर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे अशी एखादी वस्तू पण असू शकते जी एकापेक्षा जास्त फंक्शन्स जे आहे ते शो करते. ठीक आहे. सो जेव्हा मी स्कूलमध्ये जॉब करत होते, CBSE स्कूलमध्ये, तुमच्यापैकी जे स्टुडंट मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल की मला वर्सटाईल टीचरचे अवॉर्ड मिळालेले, कारण मी खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायचे, सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह असायचे मी, त्याच्यामुळे. ठीक आहे. सो वर्सटाईल म्हणजे अशी गोष्ट जे वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी येऊ शकते, बहुरंगी किंवा सर्वोपयोगी, हे त्याच्यासाठीचे शब्द आहेत. सिनोनिम्स काय असतील? अडॅप्टेबल जे असेल किंवा मल्टी टॅलेंटेड किंवा ऑलराऊंडर, हे त्याच्यासाठीचे सिनोनिम आहेत. अँटोनिम्स जर आपण पाहिले तर सिंगल पर्पज, इनफ्लेक्झिबल किंवा लिमिटेड, हे त्याचे अँटोनिम्स येतील. एक्झाम्पल काय? द वर्सटाईल फोन इज अ कॅमेरा, अ म्युझिक प्लेअर अँड अ कम्प्युटर ऑल इन वन, म्हणजे हा जो बहुगुणी फोन आहे, वर्सटाईल फोन जो आहे, तो एक कॅमेरा म्हणून पण काम करतोय, तो एक म्युझिक प्लेअर पण आहे किंवा तो एक संगणक सुद्धा आहे, म्हणजे एखाद्या कम्प्युटरसारखं सुद्धा तो एकाच वेळेला काम करत आहे. द नेक्स्ट वर्ड आहे वर्लपूल. हा आय थिंक हा कुठेतरी ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही ऐकलेला असेल. वर्लपूल एक काहीतरी जाहिरात येते, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, बट वर्लपूल म्हणजे असतो जो भोवरा आहे तो. तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल ना, पाण्यामध्ये एक असा भोवरा तयार होतो आणि मग त्याच्यामध्ये आपण कुठलीही वस्तू टाकली तर ती डायरेक्ट आतमध्ये जाते. ठीक आहे. सो अ रॅपिडली रोटेटिंग मास ऑफ वॉटर विथ अ फनल शेप्ड सेंटर, म्हणजे पाण्यामध्ये जो भोवरा तयार होतो त्याला वर्लपूल असं म्हटलं जातं. याच्यासाठी सिनोनिम्स असतील वॉर्टेक्स, मेलस्ट्रॉम किंवा एडी, हे त्याचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, सिनोनिम्स आहेत. ठीक आहे. एडी हा शब्द पहा असा आहे. अँटोनिम जर पाहिलं, स्टील वॉटर
किंवा काम वॉटर किंवा जेंटल फ्लो, जे शांत पाणी आहे, पाण्याचा जो शांत प्रवाह आहे तो अर्थातच त्या भोवऱ्याच्या विरुद्धार्थी असेल. एक्झाम्पल काय, द बोट वॉज नियरली ड्रॉन इन टू द डेंजरस व्हर्लपूल, म्हणजे ती बोट जी आहे ती धोकादायक भोवऱ्याकडे ओढली गेली होती, जवळपास त्याच्यामध्ये ती बुडलीच असती, असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला झायलोग्राफी. झायलोग्राफी ही एक आर्ट आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लाकडावरती कोरीव काम केलं जातं, ठीक आहे, ज्याला आपण काष्टकला म्हणतो किंवा लाकडावरती लिहिलं जातं. सो हे लाकडावरती कोरण्याची जी कला आहे, काष्टकला, लाकडावरील कोरीव काम छापण्यासाठी, द आर्ट ऑफ मेकिंग एनग्रेविंग्स ऑन वूड इस्पेशली फॉर प्रिंटिंग, त्याला म्हटलं जातं झायलोग्राफी. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा, हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथे एक चित्र देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, ही आहे झायलोग्राफी. याला सिनोनिम म्हणजे याला दुसरे शब्द काय असतील पर्यायी, वूड एनग्रेविंग, वूड कट किंवा ब्लॉक प्रिंटिंग असं त्याला म्हटलं जाईल. आणि मग सिनोनिम काय असतील, सॉरी अँटोनिम काय असतील याचा, म्हणजे आता ॲक्च्युली त्याच्या उलट नाही झालं, पण लाकडावरती नाही आहे ते त्याला आपण अँटोनिम म्हणून घेऊ शकतो, जसं की ऑफसेट प्रिंटिंग आहे किंवा लिथोग्राफी आहे किंवा डिजिटल प्रिंटिंग आहे. लिथोग्राफी काय असतं ना, की जिथे पाणी आणि ऑइल, हे ऑइल पेंट जे आहे ते मिक्स नाहीत होत, अशी जी काही पेंटिंग काढलेली असतात त्यांना लिथोग्राफी असं म्हणतात. एक्झाम्पल सेंटेन्स जर आपण पाहिलं, ही स्पेशलाइज्ड इन जापनीज झायलोग्राफी फ्रॉम द 18th सेंचुरी, म्हणजे तो 18व्या शतकातील जपानी काष्टकलेमध्ये तज्ज्ञ होता, तो त्यांनी ती कला शिकलेली होती. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर वेफ. वेफ म्हणजे, वेफचा अर्थ होतो अ होमलेस, निग्लेक्टेड ऑर अबंडंट पर्सन, इस्पेशली अ चाइल्ड. अशी जी लहान मुलं असतात, जी अनाथ आहेत, ज्यांना सोडून दिलेले किंवा जे पोरकी झालेली आहेत, हा शब्द पोरका, मूल, आई वडील नसलेला वगैरे, असे खूप सगळे शब्द मराठीमध्ये पण विचारले जातात. ठीक आहे, सो यांना ठेवलं जातं, म्हणजे हे जे अनाथ आश्रमामध्ये राहतात. अनाथ आश्रमासाठी एक शब्द आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलाय, तो शब्द काय तुम्हाला कमेंट करून सांगा. ठीक आहे, सो पोरका मूल किंवा अनाथ मूल असेल, याच्यासाठी सिनोनिम काय आहेत, स्ट्रे, अर्चिन किंवा ऑर्फन. ठीक आहे, ऑर्फन हा शब्द तुम्हाला माहिती असेल. आता इथे अर्चिन हा एक शब्द आलाय, तुम्हाला एक होमवर्क देते मी. जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल, सायन्समध्ये ज्यावेळेला तुम्ही प्राण्यांचे संघ अभ्यासता, त्यावेळेला तुम्हाला सी अर्चिन नावाचा एक प्राणी पाहायला मिळतो. हा जो सी अर्चिन आहे तो कुठल्या संघामध्ये येतो, कुठल्या फायलममध्ये येतो, ते तुम्ही मला कमेंट करून सांगाल. ठीक आहे, मग याचे अँटोनिम्स काय असतील, गार्डियन, प्रोटेक्टर किंवा ॲफ्लुएंट चाइल्ड, म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी पालक वगैरे आहेत, तो याच्या विरुद्ध येईल. एक्झाम्पल काय, द चॅरिटी प्रोव्हाइड्स फूड अँड शेल्टर टू एव्हरी यंग वेफ दे फाइंड, म्हणजे ती जी एक सेवाभावी संस्था आहे ती काय करते, त्यांना जेवढे पण भेटणारे असे प्रत्येक पोरकं मूल किंवा अनाथ मुलं आहेत त्यांना अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम ती संस्था करते. ठीक आहे, द नेक्स्ट वर्ड आहे झेनिथ. आठवतो का हा शब्द मी तुम्हाला बोलले होते लास्ट टाइम, आणि झेनिथचं स्पेलिंग मी लिहिलं होतं, पण तिथे ई आहे की नाही हे फक्त कन्फर्म करा सांगितलेलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे, सो आता हा शब्द मी याच्या पूर्वी सांगितलं, याचा अर्थ या शब्दाचा रेफरन्स दुसरा कुठल्या तरी शब्दासोबत आलेला आहे. मग आता तुमचं काम काय असेल, झेनिथ सारखाच दुसरा एक शब्द जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तो तुम्ही कमेंट करून सांगाल, जो त्याचा सिनोनिम असेल. ठीक आहे, सो झेनिथचा अर्थ काय होतो, द हायेस्ट पॉईंट रीच्ड बाय अ सेलेस्टियल ऑर अदर ऑब्जेक्ट. असा एक पीक पॉईंट, शीर्ष बिंदू किंवा सर्वोच्च बिंदू किंवा कळस, जनरली हा सेलेस्टियल बॉडीज ज्या असतात त्यांच्यासाठी वापरला जातो. पीक, समिट, क्लायमॅक्स. आता एक्झाम्पलमध्ये कळेल तुम्हाला, द सन रीचेस इट्स झेनिथ ॲट मिड डे, म्हणजे आपल्याला माहिती ना की दुपारच्या बरोबर काय म्हणतो आपण त्याला, मध्यान्हाच्या वेळेला सूर्य बरोबर डोक्यावरती असतो, सो त्याचा झेनिथ पॉईंटला तो असतो. ठीक आहे, सूर्य दुपारी आपल्या शीर्षबिंदूवरती पोहोचतो, असं त्याचं मराठी सेंटेन्स येईल. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, यॉन्डर. यॉन्डर म्हणजे जो पलीकडे आहे, दूरवर आहे, लांबचा आहे असा. बीइंग ॲट अ डिस्टन्स विदिन व्ह्यू ऑर मोर डिस्टंट, याच्यासाठी सिनोनिम आहेत डिस्टंट, फर्दर, ओव्हर देअर. ठीक आहे, म्हणजे आपण जर ज्यावेळेला म्हणतो ना त्या तिकडे, पलीकडे, तिथे, लांबवरचा, तो जो लांबवरचा आहे दॅट इज यॉन्डर. ठीक आहे, ही पॉइंटेड टू अ डिस्टंट ट्री सेइंग लुक ॲट यॉन्डर बर्ड, त्याने लांबच्या झाडाकडे बोट दाखवत म्हटले त्या लांबवरच्या, त्या पलीकडच्या पक्षाकडे पहा. अँटोनिम्स काय असतील, जो जवळ आहे, हिअर ऑर नियर बाय, जे जवळ आहे ते यॉन्डरला हे असतील, विरुद्धार्थी असतील. नेक्स्ट वर्ड जर पाहिला तर तो आहे टाईड. हा तुम्हाला कदाचित माहिती असेल, टाईड तुम्ही जाहिरातीमध्येच पाहिलं असेल, टाईड, टाईडने सफाई करणं वगैरे असं काहीतरी, साबणाची जाहिरात आहे आय थिंक. तर इंग्लिश मिनिंग याचं काय, द रेग्युलर राईज अँड फॉल इन द लेवल ऑफ द सी कॉज्ड बाय द अट्रॅक्शन ऑफ द मून अँड सन, म्हणजे
सूर्याच्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे किंवा ड्रॅक्शनमुळे, गुरुत्वाकर्षणामुळे, त्याच्या आकर्षणामुळे जे काही समुद्राच्या पाण्यामध्ये चढ उतार होतात, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, समुद्राची भरती, ओहोटी, त्याच्यामध्ये भरती, हे जे आहे तर टाईड. मग याच्यासाठी सिनोनिम्स आहेत करंट, स्वेल किंवा फ्लो. अँटोनिम्स जर आपण पाहिले तर एब टाईड, लो टाईड, स्लॅक वॉटर. ठीक आहे. एक्झाम्पल काय, द बोट विल सेल विथ द हाय टाईड. जी बोट जी आहे ती भरती बरोबर प्रवास करेल. हाय टाईड म्हणजे काय असेल, भरती असेल, तर भरती बरोबर ती बोट जी आहे ती प्रवास करेल. नेक्स्ट वर्ड आहे रोबस्ट. रोबस्ट म्हणजे असतो स्ट्रॉंग असा. ठीक आहे. सो स्ट्रॉंग अँड हेल्दी, विगरस, टफ अँड रेझिलियंट. याच्यासाठी सिनोनिम आहेत स्टर्डी, पॉवरफुल, ड्युरेबल. सो आय एम स्ट्रॉंग म्हणण्याऐवजी आता आय एम रोबस्ट असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. सो मजबूत, सशक्त, तगडा असा जो आहे तो. ठीक आहे. इथे सगळे दिलेले आहेत छोटे छोटे चित्र. ही मेड अ रोबस्ट रिकव्हरी फ्रॉम हिज इलनेस. त्याने त्याच्या आजारातून मजबूत किंवा सशक्त अशी पुनर्प्राप्ती केली किंवा रिकव्हरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा अँटोनिम काय असतील, मग जो वीक आहे, फ्रजाईल. फ्रजाईल हा आयोगाचा फेवरेट शब्द आहे. जे नाजूक असतं ना त्याला फ्रजाईल हा शब्द वापरला जातो. आयोगाने खूप वेळा विचारला आणि डेलिकेट पण विचारलेला आहे. सो हे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता इथे आपण 10 शब्द पाहिले जे इंग्लिशमधले होते. आता आपण पाहणार आहोत मराठीचे शब्द, अलंकारिक शब्दच अगेन आज पण आपण पाहतोय. पहिला शब्द आहे उलटी अंबारी. अंबारी माहिती आहे तुम्हाला, माहिती असेल. अंबारीचा अगदी अंगणवाडीपासून शिकला असाल. उलटी केली ती म्हणजे काय, भिक्षा मागण्याची झोळी. उलटी अंबारी म्हणजे भिक्षा मागण्याची झोळी. ओली आग म्हणजे असतो महापूर. ओला दुष्काळ माहिती आहे ना, ऐकलं असेल. सो महापूर. औट घटकेचे राज्य म्हणजे जे थोडा वेळ टिकणारं आहे ते. असंच मी तुम्हाला पाणीशी संबंधित एक शब्द सांगितलेला, जी क्षणभंगूर गोष्ट आहे, जी क्षणभंगूर गोष्ट आहे त्याच्यासाठी कशावरचं तरी पाणी असं मी सांगितलेलं आहे. मला आठवतंय, मी तुम्हाला टेस्ट करते. ठीक आहे. सो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की कशावरचं पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट. औट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ टिकणारं राज्य. कंचनी. कंचनी म्हणजे असते नृत्यांगना, जी नृत्य करते ती. आता कंचनी इथे आहे, 2 शब्द विचारते, फाइंड आउट करा पुस्तकामध्ये जाऊन. अकांचन म्हणजे काय असतं आणि कांचन म्हणजे काय असतं, यांचे मिनिंग वेगळे वेगळे आहेत. सो अकांचन म्हणजे काय आणि कांचन म्हणजे काय हे सांगा. कंचनी म्हणजे असते नृत्यांगना, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आपण जरी फक्त 10 शब्द असं म्हणत असू तरी 10 सोबत आपले बरेचसे शब्द होत आहेत. नेक्स्ट आहे कंटक. कंटक म्हणजे काय, अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती. कधी कधी आपण समाजकंटक हा शब्द वापरतो, म्हणजे जे समाजासाठी चांगले नाही आहेत किंवा समाजाच्या भल्यासाठी जे नाही आहे असं काहीतरी करणारे. सो अशी माणसं सुद्धा. सो कंटक हा शब्द अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती म्हणून वापरला जातो. नेक्स्ट आहे कच्चे मडके. आपण म्हणतो बऱ्याचदा की तू अजून कच्चं मडकं आहेस, म्हणजे काय, अर्धवट ज्ञानी. कर्दनकाळ. कर्दनकाळ म्हणजे अत्यंत क्रूर असणारी व्यक्ती. पण जेव्हा तीच व्यक्ती एखाद्या शत्रूसाठी म्हणजे शत्रूचा अंत करते, शत्रूचा नाश करते, त्यावेळेला आपण त्याला शत्रूचा कर्दनकाळ असं म्हणतो. सो कर्दनकाळ अत्यंत क्रूर. कडू कारले. एखादा माणूस असतो कडू कारला म्हणजे त्याच्या अंगभूत काही वाईट गुण असतात, त्याला कडू कारले असं म्हणतात. कडेलोट. कडेलोट म्हणजे अतिरेक. ठीक आहे. कडेलोट म्हणजे अतिरेक. आणि कपिला षष्टीचा योग. कपिला षष्टीचा योग म्हणजे अतिशय दुर्मिळ किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी. आता इथे मी एक दुर्मिळ गोष्ट किंवा अतिशय काय म्हणतात त्याला, म्हणजे दीर्घकालाने पुष्कळ काळाने येणारी संधी असा हा शब्द आहे. हा आयोगाच्या फेवरेट लिस्टमधला, हे लक्षात ठेवा. मग इथे अशी गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे एखादी अतिशय दुर्मिळ असणारी किंवा अतिशय पुष्कळ काळानंतर येणारी. असाच एक शब्द मी तुम्हाला दुर्मिळ गोष्टीसाठी सांगितलेला होता. ठीक आहे. जी दुर्मिळ आहे याच्यासाठी एक शब्द सांगितलेला, काहीतरी फूल होतं. कशाचं फूल असतं ते पण कमेंटमध्ये सांगाल. म्हणजे पाणी. आता तुम्हाला असं समजू नका, इथे सांगायचं म्हटलं तर मी लगेच रिवाईज करून घेईन, पण ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मेंदूला थोडासा ताण द्याल की नाही, आठवण्यासाठी प्रयत्न कराल. लगेच आठवलं तर ठीक, नाही आठवलं तर तुम्ही थोडंसं शोधाल. मग ते एक शोधताना आणखी 4 शब्द वाचले जातील. सो हे जे 4 शब्द वाचले जातील ते रिवाईज होतील. म्हणून सो जवळपास 3-4 प्रश्न विचारले, त्यांची उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. ठीक आहे. सो कपिला षष्टीचा योग अतिशय दुर्मिळ किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी. मग अशी दुर्मिळ गोष्ट जी असते त्याला काय म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखी इथे काय काय जे मी विचारलं आता तुम्हाला ते सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डे 15 सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे.
पुढचे व्हिडिओज पाहायचे असतील तर वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे बरेचसे व्हिडिओज मिळतील, इंग्लिश वोकॅबलरी मिळेल, मोटिवेशनल व्हिडिओज शिवाय काही असे व्हिडिओज पण मिळतील, व्लॉग, जे तुम्हाला फार विचार करायला लावतील. मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन इथून पुढे मी कम्प्लिटली इकडे शिफ्ट व्हायचा विचार करते, म्हणजे वॉरियर सुप्रियावरती जे पण मेन्स एक्झामशी रिलेटेड असेल ते वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरतीच द्यायचा असा विचार मी करते, किंवा ॲटलिस्ट पेपर 1ची जी तयारी असेल त्याच्याशी रिलेटेड जे पण असेल ते इकडे दिलं जाईल. बाकीचा जो पार्ट आहे तो वॉरियर ऑफिसरवरती कंटिन्यू राहील. ठीक आहे. सो नवीन असाल, माहिती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं हे लेक्चर जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नक्की द्या, आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला न विसरता सांगा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.